तर नमस्कार मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या घराचं बांधकाम झालंय, पुन्हा प्लास्टर झालंय आणि सगळं झालंय रेडी. तुम्हाला तर सगळ्या व्हिडिओमध्ये मी दाखवलेलं आहे घरचं काम किती झालंय किती नाही, तुम्हाला सगळं इथून महागाचं पण दाखवतोय. तर आता आपले बाकीचं काम तुम्हाला म्हणलं होतं की आपलं बाकीचं काम भरपूर सारं आपल्या घराचं राहिलेलं आहे काम. तर तुम्हाला तर माहितीच असेल की काय काय काम राहिलंय काय काय नाही, आणि व्हिडिओ बघून पण तुम्हाला समजलं असेल की काय काय राहिलंय काय काय नाही. तर मित्रांनो, चला डायरेक्ट आता आपल्या नवीन घराकडं तर मी तुम्हाला दाखवतो आणि बाकी तिकडेच बोलू. चला डायरेक्ट, चला आता आपल्याला काय काय काम करायचं ते तुम्हाला दाखवतो आणि करून घ्यायचं लवकरात लवकर. तर चलो चलो, झोपेत नव्हती काय? चलो. तर मित्रांनो, तुम्हाला तर माहितीच आहे की काय काय राहिले काम, कमेंट करून सांगा तुम्ही पण. आणि व्हिडिओ पण मी कशासाठी बनवायला ते तर तुम्हाला माहितीच आहे, आणि तुम्ही व्हिडिओ बघून समजलंच असेल, तुम्हाला टायटल आणि थंबनेल बघून आपलं समजलं असेल. तर बघा, आपण आलेलो आहोत डायरेक्ट आपल्या नवीन घरापाशी. साक्षीला आणलंय झोपेतून उठवून, कारण की व्हिडिओ बनवायचा म्हणून. काय डोकं इथं दुखायला लागलं, बस इथं, तिथं बस. बघा इकडे तुम्ही काय करायला इथं, बघा इकडे बसले दोघं भुईला इकडे. व्हिडिओ काढायला सांग. कशाच्या साधा आहे गाण्यावर. व्हिडिओ जा घरामध्ये कसा करून काय व्हिडिओ जावा घरामध्ये बसा. इथं बसला मी म्हणलं काय बसले की खाली इथं दोघं बी लगे हसायला लागला करून. काढला का व्हिडिओ? काढला का? बरं काढला. मित्रांनो, गो म्हणलं आणली नंतर कमेंटमध्ये मलाच काय बोलतात. तर मित्रांनो, आपली बनवायची आहेत आता सध्या खिडकीचं काम करायचंय. खिडकी 4 खिडकी आहेत, तुम्हाला तर माहितीच आहे. इकडून 2, पाठीमागून 2, पुढून 2. तर हे पुढच्या 2 दिसल्या असतील तुम्हाला, आणि चौकटी. तर आपले काय काय बनवायचे, दरवाजे आपली बनवून घ्यायचे, बरोबर आहे का? दरवाजे बरोबर आहे का? काय का माहित नाही, हिला काय माहित नसतंय तरी माहित आहे म्हणायला लागली. तर मित्रांनो, तिला आताच घरातून जाऊन मी उठून आणलेलं आहे. तिचं डोकं दुखायला लागलं होतं म्हणून दवाखान्यातून आणलं सकाळी सकाळी जाऊन. आणि राहिलं का नाही डोकं? हां नाही का? गोळ्या नाही खाल्ल्यास कसं राहील? साथ बघायला लागली. तर मित्रांनो, आपली बनवायचे आहेत डिझाईनचे दरवाजे बनवायचे आहेत घराचे. तर मित्रांनो, कसे टाईप दरवाजे बनवावे ही तुम्ही म्हणजे सांगितलं तर एकदम बरं होईल, म्हणून आम्ही म्हणलं कशा टाईपचे बनवायचे, कसे नाही. तर भरपूर प्रकारचे दरवाजे आहेत, तर कशा टाईपचे बनवायचे आणि आपलं काय काय काम राहिलं आहे हे पण तुम्हाला सांगण्यासाठी बनवलं आहे. आणि कधी होईल आपल्या घराचं पूर्ण काम. तर आता घराचं काम तर म्हणजे लवकर होणार नाही मित्रांनो. आता झालं आहे म्हणायचं, आपलं राहायसारखं तर झालेलं आहे. दरवाजे आणून खिडक्याचं काम आणि दरवाजे टाकलं तर राहायसारखं झालं सध्या, का नाही? आता म्हणजे पावसाची भीती नाही, कशाचीच भीती नाही. तुम्हाला माहितीच आहे पहिला तर पाऊस किती येत होता आणि आपलं पहिलं घर किती गरज होतं. तर इमानदारीनं आता बघा, ही सगळ्याच्या आशीर्वादानं, तुमच्या सपोर्टनं, तुमच्या प्रेमानं आणि यूट्यूबची साथ, आणि तुमचं खरंच एवढं आपलं यूट्यूबच्या साथीमुळं आणि यूट्यूबमुळं आपलं खरं घर शक्य झालं आहे. आपलं थोडंफार घरकुल आलं आणि सोशल मीडिया करून यूट्यूबवरून थोडंफार आलं आणि आपण त्याच्यामध्ये घर झालेलं आहे आपलंही. तर मित्रांनो, तुमचं प्रेम असंच कायमस्वरूपी राहू द्या आमच्या जोडीवरती. आणि तुमच्यासाठी इथं आली काय बसा याच्यावर. बोले इथं का? तर कमेंट करून सांगा मित्रांनो. आणि आम्हाला म्हणजे आता नवीन घर बांधल्यामुळं, असं घर तुम्हाला तर माहिती आहे स्लॅबचं घर तर आपलं कधीच नव्हतं. आणि हे खरंच एकदम जीवनामध्ये पहिल्यांदा आपण घर बांधलेलं आहे एवढं म्हणजे चांगलं आणि स्लॅबचं. तर एवढं मनाला एकदम भारी वाटतंय. आणि तुमच्या प्रेमामुळं फक्त चाललं आहे, तुमच्या प्रेमामुळं झालेलं आहे शक्य. आता हे शक्य होणं खरंच शक्य होणार म्हणजे होतच नव्हतं, बरोबर आहे का? असं म्हणजे आम्ही एवढं काम केलं, पहिल्यांदा इलभट्टीवर केलं, ऊसतोडीवर केलं, गावामध्ये जे लागेल काम
ते काम आम्ही करीत होतो. कामाची कुठल्याच आपली लाज नाही. आता पण कुठलं पण काम करतो आणि तेवढं काम केलेलं पण आहे. आणि रिक्षा होता घरी एक ऑटो, तर आपण ऑटो पण तुम्हाला दाखवलेला आहे व्हिडिओमध्ये. ऑटो आणि भरपूर जण म्हणत होते मागं ते गाडी कोणाची आहे, त्या दिवशी पूजा केलेली. तर मित्रांनो ती गाडी काय आपली नव्हती, तर आपल्या चुलत भावाची गाडी होती ती. इथं सणा दिवशी आले होते, तर त्यांच्या पण गाडीची आपल्या ॲटोसोबत पूजा केली ती. आपली मोटरसायकल आणि आपलं ते हे ऑटो, तर ते आपले दोनच आपल्याकडे, एक मोटरसायकल आणि इकडे बघा इकडे वडिलाची पण मोटरसायकल आहे, तुम्हाला दिसते जुनी CD100. ते पण काय लय भारी नाही आपली गाडी. आणि दुसरी आहे ती पण सेकंड हँड घेतलेली आहे FZ. तर ॲटो आणि ती गाडी म्हणाले कोण म्हणत होते की 4 व्हीलर कधी घेतली, 4 व्हीलर कधी घेतली. तसं काय आपल्याकडे 4 व्हीलर नाही. घेतली तर तुम्हाला नक्की दाखवणार आहे मी 4 व्हीलर घेतली तरी पण आपण काय नवी घ्यायची काय आपली अजून पण हे नाही, ऐपत नाही. तर आपण घेतली तरी पण सेकंड हँड घेणार आहे आणि तुम्हाला दाखवल घेतल्यावर नंतर. तर तुम्ही आता कमेंट करा आणि सांगा की दरवाजे कसे टाईपचे बनवावे, कसे नाही, आणि आपल्या घराचं काम कधी होणार पूर्ण तुम्ही म्हणता. तर मित्रांनो घराचं काम होणार पण हळूहळू होणार. आताच म्हणजे एकदम व्हायला काय आपलं हे नाही. म्हणजे तुम्हाला तर माहितीच आहे, म्हणजे ह्या घरालाच मी कसं कसं बांधलं आहे ते फक्त मलाच माहिती आहे, तुम्हाला सांगायची गरज नाही. म्हणजे थांबून टॉप करून बांधलेलं आहे. काही दिवस असं गॅप देत होतो आणि काही दिवस गॅप देऊन हे कम्प्लीट केलं कसं तरी. बोला आता काय मध्ये की बघतीत द्या मला तोंड तो काय की बोलू बोल की. तर मित्रांनो साक्षी दुखायला आहे, बोल मग कशी दरवाजे बनवायचे कमेंट करून सांग. हसा काय होईल तिकडे. दरवाजे कसे करायचे एकदा कमेंट करून सांगा. हां, आणि डिझाईन कशी बनवायची, कोणती डिझाईन कोणाच्या घरावर तुमच्या दरवाजे असतील तर ती दरवाजे आपल्याला तुमच्या डिझाईन सांगा, तुमचा फोटो पाठवा किंवा तुमच्या घराला चांगली डिझाईन आपल्याला बनवायची आहे. आता बनविले आपण घर असं करून सध्या, तर चांगलं झालं पाहिजे आपलं घर, का नाही साक्षी. तर साक्षीला लय आवडत होते घरामध्ये फुल पण बनवायला. मित्रांनो ते फुल सुद्धा, ते पलीकडली पट्टा घरातला, हे पण डिझाईन कशी वाटायली एकदा कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला तर माहिती सगळेजण कसे आहोत तुम्ही सगळेजण, आम्ही तर व्यवस्थित आहोत मित्रांनो सगळे. तर भरपूर जर माहिती होते ते गाडीचं, तर मी गाडीचं पण त्याला सांगितलं आहे, गाडी काय आपली स्वतःची नाही. तर आता घेईल काही दिवसानं, आता सध्या तर नाही. घेतल्यावर तुम्हाला नक्की दाखवणार, का नाही. आणि साक्षीला गाडीचं लगी वाटते, का नाही होय. 4 व्हीलर लगी वाटते ना. 4 व्हीलरमध्ये बसायचं तर लय मजा येते. तर ती फिल्म कशी हसायची 4 व्हीलर म्हणजे सगळ्याला, म्हणजे घेऊ तर सगळ्याला वाटत असते मित्रांनो गाडी. पण म्हणजे मला पैसा किती लागतंय, आपण घ्यायला काय पण घेऊ शकता, पण त्याच्यासाठी पैसा महत्त्वाचा असतं. पैसा आहे तर सगळं आहे आपल्यापाशी. तर मित्रांनो तुम्ही पण काही पण करा, पण पैसा कमवा, असं टाईम वेस्ट करीत जाऊ नका. आम्ही पण काही ना काही करून सोशल मीडिया करून थोडंफार आमचं घर चालवायचा प्रयत्न करतोय आणि घर चालतंय माझं. ती पण मी मेहनत केल्यामुळं, आणि एवढी आम्ही दोघांनी मेहनत करत आहोत आणि एवढे रातभर व्हिडिओ एडिट करावं लागते, त्याच्यासाठी मेहनत करावं लागते. आधी 6-7 वर्ष मी फुकट केलं. काही जण म्हणतात तू पैशासाठी असं करतो तसं काय विषय नाही मित्रांनो. मी 6-7 वर्ष फुकट काम केलेलं आहे ह्याच्यावर. जे करतं त्यालाच कळतं, हे पण काय सोपं नाही, हे पण करायचं. तर तुमचं प्रेम असंच राहू द्या कायमस्वरूपी, तुम्ही पण करा काहीतरी जीवनामध्ये. तर चला बाय बाय.